नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज करूया एक वेगळी भाजी. ही चविष्ट तर आहेच पण पौष्टिकही खूप आहे. आमच्याकडे याला वडापाणी म्हणतात. तर चला मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला वडे करायचे आहेत. तर त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ निवडून आणि धुवून 2 तास भिजवून ठेवली होती. ही सालासकट मुगाची डाळ आहे. याच्यामध्ये फायबर भरपूर असतो. आता याच्यातलं पाणी निथळून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशोप, 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे घालून अशी भरड वाटून घ्यायची आहे. खूप बारीक नाही वाटायची, थोडी जाडसरच ठेवायची. तर डाळ वाटून झाली आहे. तर आता याच्यात आपण चवीला किंवा मीठ किंवा 1 चमचा मीठ घालून अलगद हाताने याला फेटून घ्यायचे. जर फेटायला तुम्हाला वेळ नसेल तर 1 चिमूटभर सोडा घातला तरी चालेल. डाळ किंचित पातळ वाटते म्हणून मी याच्यात 2 चमचे जाडसर बेसन घालते. अगदी कमी पाण्यात डाळ वाटणं जरा कठीणच होतं. तर आता मसाल्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 1 इंच आले, 2-4 लसणीच्या पाकळ्या, 1 मिरची, 1 चमचा जिरे आणि मिरे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं एकत्र करून आपण मिक्सीच्या भांड्यात वाटून घेऊया. कोथिंबीरीचे दांड्यासकट वाटावे, दांड्यांना पण छान सुगंध असतो. ते वाटण तयार झालंय. याच्यामध्ये आता आपण 1 चिरलेला टोमॅटो, 2 चमचे धन्याची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट हे घालून परत एकदा मिक्सीत फिरवायचे. तुम्हाला तिखट मसाले जास्ती प्रमाणात आवडत असतील तर थोडं जास्ती किंवा आपल्या चवीप्रमाणे कमी जास्ती करा. तर आता वाटण तयार आहे. आता आपण वडे तळूया. वडे तळायसाठी तेल तापलं आहे. आता हे प्लास्टिकच्या चमच्यानी छोटे छोटे वडे टाकायचे. प्लास्टिकमुळे हे पटकन घसरतं आणि जास्ती चमच्याला चिकटत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने पण टाकू शकता, पण छोटे छोटेच वडे टाकायचे. नंतर ते रस्त्यामध्ये घातल्यावर चांगले फुगतात. शिवाय लहान वडे असले की सर्व करायला पण खूप सोपे जातात. तर एका बाजूला वडे तळले जात आहेत, दुसरीकडे आपण मसाला भाजून घेऊ. आता तापलेल्या तेलात आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आणि त्याच सोबत त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि हिरवी मिरची हे पण परतून घेऊ. कांदा मात्र चांगला लाल झाला पाहिजे, नाहीतर गिळगिळीत लागतो. तर आता कांदा आपला परतला गेलाय. त्याच्यात आपण वाटलेलं मसाला घालूया आणि हे त्याला चांगलं परतून घ्यायचंय. हवं तर थोडंसं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवलं की चांगलं शिजतो. तेल जर भरपूर घातलं तर मसाला लवकर परतला जातो, पण मला सगळ्या गोष्टीत अगदी बेतानी तेल घालायची सवय आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ जास्ती लागतो, पण कमी तेलात काम करता येतं. तुमच्याकडे तेल जास्ती आवडत असेल तर भरपूर घाला, थोडं जास्ती घाला. बाजूनी असं छान तेल सुटायला लागली, कांदा मसाला सगळं खूप छान परतला जातो. आता हा मसाला तयार आहे. याचा मस्त घमघमाट सुटलाय. तर याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याच्यात 3 वाटी पाणी घालायचे. पाणी भरपूर घालायचंय, म्हणूनच याला वडा पाणी म्हणतात. आणि शिवाय नंतर उकळी आली की ते वडे सगळं पाणी पिऊन घेतात, त्यामुळे नंतर ते घट्टच होतं. तर मी मिक्सीचं भांडं धुवून घेतलंय. शिवाय वड्यांचं जो वाडगं होतं ते पण धुवून घेतलंय. तर त्या डाळीच्या पाण्यामुळे या रस्स्याला आणखीन चांगली दाटी येणार आहे. आता आपण झाकण ठेवून याला चांगली खळखळ उकळी येईपर्यंत वाट पाहायची. एक 4-5 मिनिटं लागतीलच, पण रस्स्याला उकळी आली की मग आपण याच्यात वडे घालूया. हे बघा मस्त खळखळून याला उकळी आली आहे. तर आता याच्यात आपण वडे सोडूया. थोडेसे नेहमी उरवून ठेवावे, हे खायला अतिशय सुंदर लागतात. तर आपला वडा पाणी किंवा वड्यांचा रस्सा भाजी तयार आहे. ह्याच्यात आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालूया आणि गरमागरम सर्व करूया. हे वडा पाणी किंवा वड्यांची रस्सा भाजी भात, पोळी, पराठे कशाही बरोबर एकदम सुंदर लागते. वडापाणी करायची पद्धत आहे का मला कॉमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करायला विसरू नका.